आता जे पुढं हे रस्ते येणार आहेत ते एवढे भारी आणि सिनिक आहेत ना. आता ते रस्ते क्रॉस झाल्यानंतर तुम्ही तिघांनी मला सांगायचे की हे रस्ते कसे होते. सगळ्यांना असं वाटतं की रिकामे आणि स्वर्गासारखे रस्ते फक्त लडाखमध्येच मिळतात, पण मान्सून यायच्या आधी पुण्याजवळ आम्ही असा एक रस्ता शोधला ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तर सकाळी लवकर 5:30 वाजता उठून आपण राईडसाठी तयारी केली, जॅकेट वगैरे घातलं. आपली जी ट्रिप प्लॅन झाली ती 11 जणांची होती आणि पाऊस पडणार होता तेव्हा, पण अजून पाऊस काय पडला नाही. आता बिना पावसाचं कसं फिरायचं आणि कुठं फिरायचं ते आता बघूयात. आणि निघालो आपल्या मीटिंग पॉइंटकडे. तर भावांनो, सकाळी सकाळी असा किस्सा घडला की प्लॅनर मीच होतो आणि ही सुरुवात झाली माझ्या लेट होण्याने. पोरांनी मनातून दिलेल्या शिवाय आपण मनापासून स्वीकार करून आपण निघालो पुढे. तर ऑन द स्पॉट आपले काही प्लेयर्स कमी झाल्यामुळे आणि पाऊस न पडल्यामुळे मी ऑन द स्पॉट काही 2-3 लोकेशन शोधून काढले जे की उन्हाळ्यामध्ये सुद्धा फिरण्याच्या लायक होते. आणि राईड करत असताना सुद्धा काही 2-3 लोकेशन डोक्यात आले, ते सुद्धा आपण फिरले. आणि ही ट्रिप एवढी ऍडव्हेंचरस झाली की मला स्वतःला सुद्धा माहित नव्हतं मी ह्या पोरांना घेऊन कुठं कुठं फिरणार आहे. पण आपण स्वतः पुरंदरचं असल्यामुळं मला इथला पट्टा ना पट्टा माहिती होता, त्याच्यामुळे इथले बेस्ट लोकेशन्स आणि बेस्ट रस्ते मी आपल्या गँग सोबत फिरणार होतो. आता आम्ही कात्रचा नवीन बोगदा पार केला आणि तिथेच आमच्या शूरवीरांनी रस्ता चुकवला. त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या सोबत आपण निघालो पुढच्या एका ठिकाणी. ही छोटी छोटी गावं क्रॉस करत करत आपण आलो एका तलावाच्या ठिकाणी. आणि उन्हाळ्यात सुद्धा इथं थोडंसं पाणी बघून आपण खुश झालो, पण हा अर्धा कोरड्या तलाव बघून माझ्या मित्रांनी परत मनातून शिव्या घातल्या. त्याच्यामुळे इथं जास्त वेळ न थांबता 2 मिनिटात आपण निघालो पुढच्या ठिकाणी. आता पुढे जे आपण 2 मिनिटात जे पोहोचणार होतो ते म्हणजे ह्या मोकळ्या पर्वत रांगांचे रस्ते, तीव्र चढण आणि मस्तपैकी गोल गोल फिरणारे सापासारखे नागमोडी रस्ते. आणि इथलं ड्रोन शॉट घेण्यासाठी मी आपला ड्रोन 500 मीटर लांब हवेत ट्रायपॉड सारखा ठेवला आणि इथला राईडचा भन्नाट असा व्ह्यू घेतला. आता काही वेळाने आपल्याला डोंगरावर एक मंदिर दिसलं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की हा रस्ता खूप भारी असेल. पण ह्या ब्लॉक्सचा जो रस्ता क्रॉस केल्यानंतर खरा विषय सुरू झाला, प्युअर ऑफ रोडिंग. पण आपल्या गाड्या आणि आपण दोन्ही कडक असल्यामुळे तो रस्ताही आपण आरामात पार केला आणि वर पोहोचलो तर मंदिर बंद होतं. मग जाऊ दे म्हटलं, पोरांना इथला ऍडव्हेंचर कसा वाटला ते विचारावं. आता जो आपण रोड क्रॉस करून आलो तर कसं वाटलं शशी भाऊ, तू सांग. मस्त, एक नंबर, एकदम ऍडव्हेंचर रोड. तर काय कोकणातलंच आहे त्याच्यामुळे ह्याला काय वाटत नाही, त्याला रोजचं आहे. रोहितला कसं वाटलं? मस्त, असं मजा आली. लेवल 1 झाली. लेवल 1 क्रॉस केली. आता पुढच्या अजून खतरनाक टप्प्यांवरती जायचंय आपल्याला. तेजस भाऊ, तुला कसं वाटलं सांग. मजा म्हणजे असे हाडं खेळ झालेला का वरती येईपर्यंत. पण इथे जो आम्हाला व्ह्यू भेटला तो एकदम पेट्रोल वसूलवाला होता. इथे ह्या नजारांचा आनंद घेतल्यानंतर आपण निघालो पुढे. पण पुढच्या लोकेशनला जाण्याआधी पोटाची पूजा महत्वाची होती. तर आपण मानकर डोस्यावर ताव मारला, म्हणजे आपल्या मित्रांनी. टेस्ट कशी रे? पण डायरेक्ट सांगा, जेन्युइन फीडबॅक. चांगलं वाटलं तर चांगलं, आतापर्यंत खाल्ल्यापैकी. आणि आज आपला शनिवारचा उपवास असल्यामुळे मी आपला मँगो शेक घेतला. लेट झाला 15 मिनिटं, पण भारी माणूस पाहिजे, चांगलं आहे. आणि सोबतच गाड्यांच्या टाक्या सुद्धा फुल केल्या आणि निघालो पुढे जेजुरी पुणे हायवेला. आणि हे रस्ते पार करत करत आपण पोचलो आपल्या होमटाऊनला, ती म्हणजे आपली सोन्याची जेजुरी. इथे आपले दुकान आहे, तर आपल्या दुकानातून थोडेसे स्नॅक्स वगैरे घेतले आणि आपण पुढे निघालो जेजुरीतून वाल्याकडे. आणि इथले रस्ते म्हणजे माझा वीक पॉइंट. जे रस्ते येणार आहेत ते फक्त नंतर रस्ता क्रॉस झाल्यानंतर सांगायचं की तो रस्ते कसे वाटले तुम्हाला.
एकदम मक्खन आणि स्वर्गासारखे रिकामे रस्ते. आणि इथे जे आपल्याला ड्रोन शॉट मिळाले ते पाहून तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ते कोणत्या लोकेशन सारखे किंवा कोणत्या पॉइंट सारखे तुम्हाला वाटले. Heart beats fast, colors and promises. How to be brave? How can I love when I'm afraid to fall? But watching you stand alone, all of my doubt suddenly goes away somehow. One step closer. तर मग मागाशी विचारलेला प्रश्न, रस्ते कसे वाटले? एक नंबर मस्त रस्ते शांत. आता पुढे निघालो आपण वीर धरणाकडे. तर इथल्या वीर धरणाच्या बॅकवॉटर्सला खूप मजा येते, बाईक वरती ऑफ रोड करायला आणि थ्रिल घ्यायला. आणि इथला एरियल व्ह्यू सुद्धा एवढा भारी वाटतो. इथे काही दिवसांपूर्वी हलका हलका पाऊस झालता, त्याच्यामुळे आकाशाच्या दृष्टीने ही हिरवळ एवढी भारी वाटत होती. आता आपण उन्हात बोंबलत फिरत असल्यामुळे आपण कोरडं पडलो होतो. त्यामुळे थोडंसं पुढं इथं सेल्फी पॉईंट बनवून एक कार व्हॅन होती. तर त्यांच्याकडे आम्हाला मस्तपैकी लस्सी भेटली आणि लस्सीवरती ताव मारून आपण निघालो माहूर डॅमकडे. उन्हाळ्यातली इथली थंड हवा आणि शांतता, रिलॅक्स व्हायला आणि मेडिटेशन करायला यापेक्षा भारी जागा कुठेच नसेल. सकाळपासून कंटिन्यू आपण राईड करत असल्यामुळे इथे बराच वेळ आपण आराम केला. गावाला जो धबधबा दिसतोय, आता पाणी नाही त्याच्यामुळे त्याला काय उपयोग नाही आता येऊन तिथं. आता परत पावसाळ्यात यायचा आम्ही प्लॅन करतोय. आता एवढं कडक होऊन आहे भाई, आता सीट एवढं तापलंय. पण आपल्याकडे एक बाटली आहे भाई. या बाटलीने सकाळपासून आपल्याला मदत केली. आता या बाटलीमध्ये पाणी भरायचं, सीटवरती वाचायचं आणि सीट होणार आपलं थंडगार. इथलं पाणी पण एकदम साफ आहे. हे बघा मासे भाई, आणि पाणी एवढं स्वच्छ आहे. मासे पण किती देत आहे. आता पाणी भरू पहिलं आपण. पाणी उकळून जाणार आहे लगेच वाफा. आई शपथ. आणि आता दुपारच्या लंचसाठी आपण थांबलोय एका युनिक हॉटेलमध्ये. ते म्हणजे एका डोंगरावरती हॉटेल आहे आणि त्याच्या आसपास 10-15 किलोमीटरपर्यंत एक पण हॉटेल नाही आहे. आणि डोंगरावर हे हॉटेल असल्यामुळे एवढी जोरदार हवा होती की असं वाटत होतं हा तळवट कधी पण आत घुसून जाईल. इथं मस्तपैकी आपण मटर पनीर आणि काजू मसाल्यावर ताव मारला आणि आता पुढे निघालो आपण एका निवांत आणि बेस्ट ठिकाणी. ते म्हणजे पुण्याचा सर्वात उंच आणि हायेस्ट पॉइंट आहे. पण तिथे जाण्याआधी आपण थोडंसं हायड्रेट होण्यासाठी घेतला उसाचा रस. आता आपण निघालो त्या पॉइंटकडे जिथं जायचे रस्ते पूर्णपणे ब्लॉक्समध्ये बनवलेले आहेत. आणि एवढे थ्रिलिंग रस्ते आणि एवढे खतरनाक रस्ते आहेत की असं वाटतं की आपण कुठल्या तरी जपानच्या कुठल्या तरी एका हाय स्ट्रीटमध्ये आलेलो आहे. वरती जाईपर्यंत एक सुद्धा खड्डा नाही. आणि हो, आहेत पुण्यात सुद्धा एवढ्या भारी भारी जागा ज्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात की भाई आपण पुण्यातच एका परदेशात आलोय. आणि ते वरती आल्यानंतर जे थंडगार आणि शांत वातावरण आहे ते मनाला भुरळ घालते. आपला शेवटचा स्टॉप पुण्याच्या जवळ, तो पण एवढा भारी आहे. मला दाखवतो आता व्हिडिओमध्ये. हा रस्ता, हा वारा आणि आपली राईड कॅमेऱ्यात कैद होते प्रत्येक आठवण आणि प्रत्येक स्माइल. गाडीचा वेग आणि मागे सुटणाऱ्या वाटा, मनात मात्र दाटून आलाय ह्या आठवणींचा साठा. ब्लॉगच्या निमित्ताने साठवून ठेवतोय हे अमूल्य क्षण, कारण उद्या कदाचित नसेल आपलं हे एकत्र वेडेपण.